महाविकास आघाडीसोबत युती संदर्भात जलील यांचा गौप्यस्फोट। महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याची कबुली, पण आघाडीकडून काहीही प्रतिसाद नाही अशी माहिती। सांगलीचे खासदार विशाल पाटील पुन्हा एकदा बंड करण्याची चिन्ह। कवठे महाकाळ मतदारसंघामध्ये पवार गटाच्या रोहित पाटील विरुद्ध अजित घोरपडे यांचा प्रचार करण्याचे सूतोवाच। कुटुंबामध्ये फूट ही चूक झाली। गडचिरोलीमध्ये अजित पवार यांच्याकडून जाहीर कबुली। दादा पश्चातापाच्या मूडमध्ये आहेत का? जयंत पाटील यांचा सवाल। भंडारा विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता। काँग्रेससह शिवसेनेचाही भंडारा विधानसभेवरती दावा। अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली। तुपकरांना छत्रपती संभाजीनगरच्या MGM रुग्णालयामध्ये उपचार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये। संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांसोबत चर्चा होण्याची शक्यता। तर सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांच्या गणपतीसोबत लालबागच्या राजाचंही घेणार दर्शन। काही राजकारणी समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करतायत। आजकाल 10 रुपये देऊन चौकामध्ये 10 फोटो लावणारे नेतेही आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण्यांचे टोचले कान। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगेंच्या घोंगडी बैठका। बीडच्या परळीमधील हलगे गार्डन इथे आज घोंगडी बैठकीचं आयोजन। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरला केंद्र सरकारनं केलं पदमुक्त। मागच्या महिन्यात UPSCनं पूजा खेडकरची निवड रद्द केली होती। दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। पूजा खेडकरनंतर UPSCकडे आणखी 30 तक्रारींमधून देशभरात 30 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवरती आरोप। सर्व प्रकरणं केंद्राच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे वर्ग। मुलुंड हिट अँड रन प्रकरणामधील फरार आरोपी शक्ती हरविंदरला अटक। अलगला पोलिसांनी खारघरमधून केली अटक। अपघातानंतर बाईकवरून त्यानं नवी मुंबई गाठलं होतं। हवामान बदलामुळे आजार पसरवणाऱ्या डासांची शक्ती 4 पट वाढली। डेंग्यू, चिकनगुनिया हे वाढण्यामागे कारण अभ्यासातून उघड। नंदुरबारमध्ये 5 वर्षांनंतर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं भूजल पातळीमध्ये वाढ। बोरवेलमधून पाण्याच्या प्रेशरनं मोटर आणि पाईप बाहेर फेकल्या जात असल्याची घटना समोर। भूजल विभागाकडून तपासणी करून कारणे शोधण्याची गरज। गोंदियामध्ये 15 दिवसांपासून 48 गावांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवठा करणारी योजना बंद। भर पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती। विद्युत देयकं प्रलंबित असल्यामुळे विद्युत पुरवठा बंद। नागपूर विभागामध्ये आवास योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गोंदिया जिल्ह्याची बाजी। 2,85,000 घरकुलांच्या उद्दिष्टांपैकी 2,73,000 घरकुलं बांधून पूर्ण। संत गजानन महाराजांचा आज 114वी पुण्यतिथी सोहळा। राज्यभरामधून जवळपास 400 दिंड्या शेगावमध्ये दाखल। लाखो भक्तांची मानदियाळी। नंदुरबारच्या अजिबाळ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावित यांच्या हस्ते भूमिपूजन। माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। नंदुरबार शहराच्या बाहेर जाणाऱ्या बायपास रोडची खासदारांसह अधिकाऱ्यांकडून पाहणी। रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भामध्ये माझानं दाखवली होती बातमी। मद्यपान करून समुद्रामध्ये पोहायला गेलेल्या व्यक्तीला वाचवण्यात यश। माहीमच्या हिंदुजा हॉस्पिटलच्या जवळची ही घटना। 3 मित्र समुद्रकिनारी करत होते मद्यपान। नांदेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाची हत्या करणाऱ्या मुलासह दोघांना अटक। रोजच्या वादाला कंटाळून मुलानं दिली होती वडिलांच्या हत्येची सुपारी घेणारा आरोपी फरार। समाधानकारक पावसामुळे जायकवाडी धरण 95% भरलं। मराठवाड्यातील पाण्याच्या टंचाईचा प्रश्न तात्पुरता मिटला। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सिमरन शर्माला कांस्य पदक। महिलांच्या 200 मीटर T12 फायनलमध्ये सिमरनची सर्वोत्तम कामगिरी। महिलांच्या 200 मीटर T12 प्रकारातील हे पहिलंच पदक। पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भाला F41 फायनलमध्ये नवदीप सिंगला सुवर्णपदक। पुरुषांच्या भाला प्रकारातील हे पहिलंच पदक। वंदे भारत चालवण्यावरून लोको पायलटमध्येच मारहाण। कपडे फाटले। जयपूरवरून आग्र्यापर्यंत धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन लोको पायलटमधली घटना।
लंडनमध्ये अज्ञातांचा लोकांवरती अंधाधुंद गोळीबारात 7 जण जखमी. व्हिएतनाममध्ये यागी चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानं किमान 4 जणांचा मृत्यू, 78 जण जखमी. यागी वादळाचा चीनमध्येही कहर, वादळामुळे 3 जणांचा मृत्यू, 95 जण जखमी. वादळामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस. तेलंगणामध्ये पावसाचा कहर, 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्ह्यांना फटका. कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागांमध्ये साचलं पाणी. लखनौमध्ये इमारत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, 28 जण जखमी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर 2 सभांना करणार संबोधित. राहुल गांधी आजपासून 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर, आज डलास आणि 9 आणि 10 सप्टेंबरला वॉशिंग्टनला देणार भेट. भारतीय वंशाच्या नागरिकांसह स्थानिकांची घेणार भेट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.